मंत्री झाल्यानंतर मी छत्रपती संभाजीनगरमध्ये आलो आहे। त्यानंतर कामे सुरू असून कोणतेही दालन असेल किंवा कोणताही बंगला असला तर त्यामध्ये नाराज असल्याचं कोणतंही कारण नाही। आवडीचे बंगले भेटले तर चांगलं असतं असं काही मंत्र्यांना वाटत असेल, परंतु तसं नसतं अशी प्रतिक्रिया मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे। साहेब, दालन वाटप झाले काल आणि दालन वाटपावरही आता नाराजीची चर्चा आहे। म्हणजे पहिले मंत्रीपद मिळालं नाही, मग पालकमंत्रीपद मिळालं नाही, आता दालन वाटपावर नाराजी, काय सत्य आहे? मी नागपूर अधिवेशनानंतर संभाजीनगरला आलोय। संभाजीनगरमध्ये कार्यकर्त्यांना भेटणे, आलेल्या शुभेच्छाचा स्वीकार करणे आणि काल मी गेलो होतो बीडला देशमुख सरपंचाची जी हत्या झाली त्या तपासामध्ये त्या ठिकाणी मी आणि मंत्री उदय सामंतजी आम्ही दोघं जण गेलो, तिथं व्हिजिट केली होती। आणि काल मला कळालं दुपारून की काही दालनाचे वाटप झालेले आहेत, काही बंगल्याचे वाटप झालेले आहेत। कोणतंही दालन असलं, कोणताही बंगला असला, त्यामुळे मंत्री असलेल्या पदाला कुठं धक्का लागत नसतो। म्हणून तुम्ही कोणत्या दालनामुळे आम्ही नाराज असण्याचं मला तरी वाटत काही कारण नाही। आता काही अधिक मंत्र्यांना वाटतं की थोडंसं चॉईसचा भेटला असतं तर बरं आहे, परंतु सर्वांना ते देता येत नाही, हे तेवढं सत्य आहे। काही अडचणी ह्या दालन वाटप करताना मुख्यमंत्री साहेबाला सुद्धा आले असतील, म्हणून आम्ही कुणी त्यांच्यावर नाराज नाहीत। कोणत्याही दालनामध्ये गेलं म्हणून मंत्र्याचा हुद्दा चेंज होत नाही किंवा त्याचा अधिकार चेंज होत नाही। आपल्याला काम जिथे बसायला भेटलं त्या ठिकाणी करणार आहोत। मी स्वतः आणखी माझं दालन कुठंही मी पाहिलेलं नाही, कदाचित शुक्रवारी जाऊन मी ते पाहणार आहे। कुठंतरी एक फ्लॅट वगैरे दिलेला आहे, त्याच्याकडेही आणखी मी पाहिलेलं नाही, परंतु जे काही सरकारने ते दिलेलं आहे त्याबद्दल आम्ही समाधानी आहोत, त्याबद्दल वाद घालण्याचं काही कारण नाही। काँग्रेसवाल्यांना फक्त जातीपातीचं राजकारण करायचं, ब्रिटिश गेल्याने हे अवलाद सोडले अशी अवस्था या काँग्रेसची। जाती जातीमध्ये भांडण लावून हा दलित आहे, हा सुवर्ण आहे, हा असा आहे, तसा आहे। काल जर त्या राहुल गांधीला पाहिलं असेल तर दलिताकडे जाताना म्हणून आम्हीही काहीतरी दलिताचं देणे आहोत म्हणून निळं टी शर्ट घालून जाता तुम्ही, म्हणजे तुम्ही दाखवतात काय? निळं टी शर्ट घातलं म्हणजे मी दलित समाजाचा पुढारी आहे म्हणून? यांना आणखीन बाबासाहेब कळालेला नाही। म्हणून दलिताच्या जीवावर राजकारण करण्याचे दिवस आता त्यांचे संपलेले आहेत। आता जेही राजकारण कराल ते विकासाच्या याच्यावर केलं पाहिजे। आणि म्हणून काल राहुल गांधीची भेट ही नौटंकी होती, हे सर्व महाराष्ट्र जाणतोय। आज आम्ही सुद्धा तिथे जाणार होतो, परंतु त्या मुलाचं 13वं आज लातूरला निलंग्याला तिथं ते करतायत, म्हणून परभणीला कोणी नसल्यामुळे आज आम्ही तिथं जाऊ शकलो नाही, नाही तर उदय सामंत आणि मी आजही परभणीला जाणार होतो। त्या कुटुंबाला सुद्धा न्याय द्यायचा आम्ही प्रयत्न करतो। काल बीडला गेलो, त्या ठिकाणी सुद्धा त्या सरपंचाच्या पत्नीला आम्ही भेटलो, त्याच्या मुलीला भेटलो, मुलाला भेटलो आणि त्याला आमच्या पक्षातर्फे सुद्धा आर्थिक मदत आमच्यातर्फे दिलेली, शासनाची मदत वेगळी।